खैरात, असोसिएट डायरेक्टर ऑफ स्किलेट फाउंडेशन. स्किलेट फाउंडेशन प्रस्तुत मी सक्षम स्टोरीज या पॉडकास्ट विथ अ डिफरन्स या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत इथे आहेत उषाताई काळभोर आणि त्यांचा बिझनेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे साबण बनवायचे, सोप मेकिंग मध्ये ते आहेत. तर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारूयात. उषाताई काळभोर, तुमचं स्वागत इथे आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार, मी उषा मंगेश काळभोर. प्रथम तर मी तुमचे सर्वांचे धन्यवाद वाटते. आपल्या स्किलेट फाउंडेशन आणि सक्षम ग्रुपचे सर्वांचे धन्यवाद. मला ही संधी तुम्ही दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी हा बिझनेस म्हणजे मी प्रथम तयार करायला लागले हे 17 सालापासून तयार करायला लागले. 2-3 वर्ष मी घरातच हे वापरले की आयुर्वेदिक आहे, डॉक्टरांकडून कळालं होतं की हे चांगले आहेत स्किनसाठी, म्हणून मी आधी घरात वापरले. म्हणजे हे तुम्ही तयार करायचात आणि डॉक्टरकडनं तुम्ही हे विचारून घेतलं का की हे चांगलं आहे का, त्या रेसिपी विचारून घेतल्या? नाही, पहिला मला डॉक्टरांनी हा सोप वापरायला दिला होता, आयुर्वेदिक डॉक्टरांनी. म्हणजे तुम्ही करता? हा जो आहे तो ह्याचा उपटनचा, हा मला त्यांनी आधी वापरायला दिला होता की हा तुम्ही वापरून बघा म्हणजे स्किन चांगली होईल. म्हणजे माझ्या मैत्रिणी मग मी म्हणलं आपण का नाही करायचे, आयुर्वेदिकच त्याच्यात आहे, सगळे हर्बल पावडर आहेत, ते सगळे प्रोडक्ट हर्बल आहेत. मग मी स्वतः तयार करायला घेतले. 17 सालापासून जवळजवळ मी 19-20 सालापर्यंत मी स्वतःच घरात वापरले. नंतर मग हळूहळू मग मी माझ्या नातेवाईकांना किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं म्हणतं देत होते. नंतर माझ्या मैत्रिणी कस्टमर झाल्या की त्या महिन्याला घेऊ लागल्या. तसं मी माझ्या मिस्टरांबरोबर गेली 22-23 वर्ष हे करत होते, त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करत होते. पण नंतर मला म्हणजे त्यापर्यंत मला काहीच म्हणजे असं बाहेरचं जे काही एवढं माहिती नव्हतं. मग मला हे साबणाच्या आणि पण माझा प्रश्न असा आहे की मिस्टरांसोबत एवढे वर्षात काम केलं, मग स्वतःचा व्यवसाय असावा असं केव्हापासून वाटायला लागलं? कारण तिथे मला काही स्वतःची काहीच ओळख नव्हती. मिस्टर जे सांगत होते तेवढंच मी काम करत होते. आपलं असं काहीच अस्तित्व नव्हतं की आपण स्वतः काही करतोय म्हणून. आणि असं किती वर्ष? असं जवळजवळ 22-23 वर्ष मी मिस्टरांबरोबर काम करत होते. मग म्हणलं आता आपलं काहीतरी करायचं हे होतं. तर स्किलेट मधलीच एक माझे नातेवाईक आहे कीर्ती म्हणून, तिने मला हे केलं की तू इथे जॉईन हो, म्हणजे तुला काहीतरी हे मिळेल, इथे स्कोप मिळेल की ह्या फाउंडेशनला तू जॉईन हो. मग मी ते जॉईन झाले 20 सालात आणि तेव्हापासून मला इथे म्हणजे खूप अनुभव पण चांगले आले आणि प्लॅटफॉर्म पण चांगला मिळाला. मी आता बरेच वेळेस आपल्या स्किलेट बरोबर मी बरेच हे लावले, स्टॉल लावले मी. म्हणजे त्यात मला फायदाही भरपूर झाला आणि मला घरच्यांचा सपोर्टही त्यामुळे मिळत गेला की सगळ्या लेडीज आहेत तर तुला त्यात स्कोप आहे करायला. त्यामुळे मुलांनी दिला आहे आणि सपोर्ट दिला, मिस्टरांनी सपोर्ट दिला, म्हणून हे करू शकले. आणि तुमचा सपोर्ट तर आहेच. आणि मला असं विचारायचं होतं की हे एवढे सगळे प्रोडक्ट तुम्ही आता घेऊन आलात, वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहेत, चंदन किंवा गुलाब, हे सगळीकडे साबण आपल्याला दिसतातच, पण इथे तुमची स्पेशालिटी काय आहे? आता मी माझ्या ह्याच्यात हे ॲलोवेराचा जो साबण आहे त्यात आम्ही घरी तेल करतो ॲलोवेराचं आणि ते सोप मध्ये वापरतो. ॲलोवेराचं तुम्ही स्वतः केलेलं तेल ॲलोवेराचं वेगळं ते आम्ही वापरतो त्यात. त्यामुळे म्हणजे गॅरंटी आहे की काही रिॲक्शन होणार नाही. त्यामुळे आणि नंतर हा उपटन, हे उपटनचे ते सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत. हर्बल सोप मध्ये माझे सगळे डॉक्टरांनी सजेस्ट केलेले हर्बल प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे अश्वगंधा आहे, लिकोराईस आहे, तुलसी आहे, असे बरेच प्रकारचे मिक्स करून ते आम्ही उपटन तयार करून, चंदन आहे हे तयार करून तो सोप तयार केला. त्यामुळे स्किनला खूप सुंदर आहे हा सोप. आणि हा एक वेगळा आकार आणि अट्रॅक्टिव्ह दिसतोय. मेंथॉल हा मेंथॉलचा आहे. हा खास उन्हाळ्यासाठी तयार केलेला आहे हा सोप, की उन्हाळ्यात शरीराला, त्वचेला थंडावा मिळतो आणि फ्रेश वाटतं. उन्हाळ्यात त्याचं स्किन असे हे होते, घामाने खराब होते. व्हाईट कापूरच आहे, भीमसेनी कापूरचा आहे. कॅम्फर सोप आहे हा पण उन्हाळ्यासाठी. आणि ऑरा क्लिंजर आहे, म्हणजे आता आपल्याला हा ऑरा क्लिंजर सोप आहे की आता आपल्याला घरात सांगतातच ना की कापूर जाळा, तुमची निगेटिव्हिटी दूर होईल. तसंच मग हे जर शरीराला वापरलं तर एक थंडावा पण येतो, फ्रेशही वाटतं त्यांनी आणि दिवसभर शांत वाटतं, थंड वाटतं शरीर. कापराचा सुंदर वास येतो. कॅम्फरचा आहे तर त्याच्यात भीमसेनी कापूर वापरलेला आहे. ज्यांना ऑरा क्लिन्झिंग ह्याच्यावरती विश्वास आहे त्यांनी त्या मार्गाने जावं. माझ्यासाठी तरी कापूर हा शुद्धता, स्वच्छतेचं प्रतीक आहे. मी त्या पैलूने विचार करून तो साबण नक्कीच वापरायचा विचार करते. नंतर आमच्याकडे तुळशीचा आहे. ती पण आम्ही घरी तुळशीची पावडर करतो. घरी आमच्याकडे रानात भरपूर तुळस आहे, त्याची वाळून आम्ही पावडर करून ती
तीच ह्याच्यात वापरतो सोप मध्ये. सो मला एक USP इथे असं जाणवतोय की जे रॉ मटेरियल आहे ते त्यांच्या घरचं आहे. घरचं आहे सोप. म्हणजे ते घरचं तयार केलेल्या गोष्टी वापरून फिनिश प्रोडक्ट बनवलेलं आहे. त्यामुळे रॉ मटेरियलची खात्री एकदम पक्की देता येऊ शकते. तुमच्या ब्रँडचं नाव थोडंसं वेगळं आहे, गतुष्का. त्याचा अर्थ काय होतो? ते आमचं कुलदेवीचं नाव आहे. त्यामुळे मुलांना असं वाटलं तू जर आता करायला घेतलंय तर ते देवीचंच नाव हे कर, देवीचा आशीर्वाद घेऊन मग सुरू कर. मुलांचा सपोर्ट म्हणून हे करू शकले सगळं. आता हा सगळा बिझनेस वेगवेगळ्या पातळ्यांवरती करताना काही चांगले अनुभव सोबत असतील, तर त्यातले एखाद दोन अनुभव आमच्याशी शेअर कराल का? हे आता हे सोपचंच सांगते मी. गेल्या दिवाळीत मी बिबवाडीला एक्झिबिशन लावलं होतं सोप. एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांचे मिसेस दोघेही ते एक्झिबिशन पाहायला आलेले आणि त्यांनी माझ्याकडून सोप घेऊन गेले की दिवाळीला लागतोय म्हणून. अशा ह्याच्यात त्यांनी 2-3 सोप नेले माझ्याकडून. नंतर त्यांना ते आवडले. 8 दिवसांनी ते परत तिथे गेले. त्यावेळेस मी असे फोन नंबर वगैरे काय म्हणजे लक्षात आलं नाही आपण न्यावं म्हणून तिथे त्याच्यावर फोन, कारण 1-2च झाले होते माझे एक्झिबिशन स्किलेट बरोबरच. पण त्यांनी मग ते कोणाकडून तरी विचारून त्यांनी मला घरी फोन केला की तुमचे खूप छान प्रोडक्ट्स आहेत. आणि त्यांनी मला इतके भरभरून आशीर्वाद दिले ना की इतके छान. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्रीला शिक्षण असो किंवा नसो पण स्वतःसाठी काहीतरी करणं हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं की स्वतःच्या खाण्यापुरते तरी कमवा की त्यासाठी त्यांनी मला खूप म्हणजे हे केलं, भरभरून आशीर्वाद दिले त्यांनी. आणि आज ते माझे परमनंट कस्टमर झाले. त्यांची पूर्ण फॅमिली माझ्याकडूनच सोप घेऊन जाते. उषाताई, आमच्या स्किलेट्स फाउंडेशनला कसं जोडला गेलात आणि स्किलेट्स फाउंडेशनमुळे व्यवसाय वृद्धी कशी झाली? माझी एक नातेवाईक आहे, ती इथे मेंबर होती आपली स्किलेटची. तर ती माझे सोप घेऊन जात होती. तिला ते आवडलं. ती म्हणजे तू घरातल्या घरात देण्यापेक्षा तू जर इथे आमच्या याला मेंबर झाली तर तुला त्याचा जास्त फायदा होईल आणि तुझा व्यवसाय वाढेल. मग मी पहिली मेंबरशिप 2020 मध्ये घेतली आणि मला त्याच वेळेस म्हणजे 2-3 एक्झिबिशन तिथून मिळाले मला स्किलेटकडून आणि त्यात मला फायदा भरपूर झाला. त्यामुळे मग मी मेंबरशिप कंटिन्यू केली. अरे वा. माझ्या घरातल्या म्हणजे सगळ्यांना आवडलं हे की लेडीज मिळून हे करतायत, हे चांगलं आहे, तर तू तिथे जॉईन हो म्हणून मग मी कंटिन्युअस मेंबरशिप घेत गेले. इथे आम्ही वेगवेगळे साबण मांडून ठेवले. त्यातला हा मला खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतोय. मधमाशीचं चिन्ह आहे, रंग सुद्धा एकदम असा साधा छान सोबर आहे. तर हा कुठला साबण आहे? हा मिल्क अँड हनी सोप आहे. ते ह्यात आम्ही कोल्ड प्रोसेसने हा सोप बनवला आहे. ते ह्याच्यात गाईचं दूध आणि प्युअर मध वापरले म्हणून हे हनीचं हे केलेलं आहे. त्याच्यावर मधमाशी आहे आणि त्याचा मधमाशीच्या घराचा फोटो आहे पोळ्याचा. की हनी त्यात वापरलं हे कळायला हवं म्हणून त्यात हनी आणि मिल्क आणि हनीचा हा सोप आहे. तर मंडळी, आपण बराच वेळ उषाताईंशी बोलतोय. उषाताईंच्या बोलण्यात मला एक जाणवलं की त्यांचे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. त्यांचं रॉ मटेरियल हे त्यांच्या स्वतःच्या रानात न येणारं किंवा त्यांनी घरी तयार केलेलं इतकं ऑथेंटिक आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला भावलेली म्हणजे ह्यांच्या कामात मदत, तो प्रवास जिथे सुरू होऊन माझी स्वतःची ओळख, माझा स्वतःचा ब्रँड इथपर्यंत त्यांनी आणलेला आहे. तर हे सगळं बघताना, अनुभवताना खूप छान वाटतंय. त्यांच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये स्किलेट्स फाउंडेशनचा मोठा भाग आहे हे कळल्यावरती खूप बरं वाटतंय. स्किलेट्स फाउंडेशनचं काम अजून जोमाने करायची इच्छा तयार होतीये. तर धन्यवाद उषाताई इथे आल्याबद्दल. तुम्ही सगळ्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स ट्राय करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. मी तर हा सोप घेऊनच जाणार आहे मधमाशीचा.